भारतीय संस्कृतीत लहान मुलांची मुंज करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे आणि याच प्रथेवर आधारित कथानक तयार करून आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला मुंजा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवतोय. खरं तर या चित्रपटाचा ट्रेलर ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. कारण महाराष्ट्रातील कोकणात मुंजा हे भूत असतं आणि त्याच्या अनेक दंतकथा आपण आजवर ऐकल्या. त्यामुळे नेमकं या चित्रपटात मुंजाबद्दल काय दाखवलंय आणि त्यातही मुंजा म्हणजे भूताला लग्न करायचंय हा कॉन्सेप्टच मुळात प्रेक्षकांना आवडला. त्याचा परिणाम म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या प्रचंड कमवतोय. जाणून घेऊयात मुंजा या चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा MTV. माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे आलेख. तर मुंजा या चित्रपटाचं कथानक अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. ही कथा मुळात घडते ती पुणे आणि कोकणात. गोट्या या लहान मुलाचं त्याच्याच गावातील मुन्नी या मुलीवर प्रेम असतं. ती त्याच्याहून वयाने 7 वर्ष मोठी असते, पण तरीही त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम असतं. या गोट्याला तिच्याशी लग्न करायचं असतं, पण ते शक्य नव्हतं. शिवाय त्याची मुंज करतात. तरीही तो मुन्नीशी लग्न करण्यासाठी अगदी अघोरी पद्धतीचा देखील वापर करतो. पण त्यात दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. मुंज होऊन 10 दिवसही पूर्ण झाले नसतात आणि त्याचा मृत्यू झालो. मग काय, कोकणात जी पद्धत आहे त्यानुसार त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी त्याच्या अस्थी काढल्या जातात आणि पूजा अर्चा करून पिंपळाच्या झाडाला त्याला बांधण्यात येतो. पण त्याची लग्न करण्याची अपुरी इच्छा तो त्याच्या वंशाच्या बिट्टूकडून कसा पूर्ण करून घेतो, त्याचं लग्न होतं का, हे पाहण्यासाठी तुम्हाला मुंजा हा चित्रपट पाहावा लागेल. पण थोडक्यात मी सांगितली त्यानुसार कथा काय आहे हे तरी तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मुंजा या चित्रपटाचं विशेष कौतुक यासाठी करावंसं वाटतं की मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी आपल्या मराठी संस्कृतीशी एकनिष्ठ राहून हिंदीत हा चित्रपट अतिशय यशस्वीरित्याने पोहोचवलाय. कथानक तसं पाहायला गेलं तर फारच सोपं आहे, पण त्यात मेन कॅरेक्टर बिट्टू म्हणजे अभिनेता अभय वर्मा आणि मुंजा जो भूत आहे त्याला हायलाइट केलंय. तसं या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी वगळता कोणीही तसा बडा कलाकार नसला तरी कथानक आणि त्याच्या सादरीकरणाने खरंच प्रेक्षकांचं मन जिंकलं. याशिवाय कोणाच्याही भावना दुखावणार नाही त्याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकांनी घेतलेली जाणवते. कॉमेडी आणि हॉरर असल्यामुळे दोघांचाही बॅलन्स दिग्दर्शक आणि लेखकांनी साधलाय. मुंजा आणि त्याची अपुरी राहिलेली इच्छा याच स्टोरी लाईनला महत्व दिलंय. उगाच प्रमुख कलाकारांचं प्रेम प्रकरण किंवा त्याच्या वडिलांचा भूतकाळ दाखवण्यात वेळ घालवला नसल्यामुळे दिग्दर्शकांचं विशेष आभार आणि कौतुक. अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास सगळ्यांनीच उत्तम अभिनय केलाय. ग्राफिक्सद्वारे साकारलेल्या मुंजा कुठेच खोटा वाटत नाहीये किंवा ज्या पद्धतीचे ऍक्शन सिक्वेन्स आहेत ते देखील उगाच अतिशयोक्ती आहेत किंवा अननेसेसरी आहेत असं वाटत नाहीये. या चित्रपटातला सरप्राईज एलिमेंट म्हणजे अभिनेता अजय पुरकर यांचा अभिनय. पहिल्यांदाच खरं तर अजय पुरकर यांना अशा कॅरेक्टरमध्ये पाहण्याची संधी मिळाली आणि ती मज्जा पण येते. तसेच शर्वरी अभय यांनी देखील उत्तम अभिनय केलाय. त्यात मोना सिंग बद्दल तर प्रश्नच नाहीये. मुंजा या चित्रपटाला आणखीन एक फायदा झाला तो म्हणजे या दिवशी कोणताही हिंदीतला मोठा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची भुरळ पडली. शिवाय हॉरर चित्रपट असूनही त्यात कॉमेडीचा तडका असल्यामुळे अगदी लहान मुलं देखील आवर्जून चित्रपट पाहू शकतात. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य सरपोतदार यांनी दाखवून दिलंय की एका मराठी दिग्दर्शकाचे विजन किती क्लिअर आहे आणि टू द पॉइंट आहे. शिवाय मोठ्या आणि तगड्या स्टारकास्ट शिवाय हा चित्रपट यशस्वी झालाय तर त्याचं आणखीन एक कारण म्हणजे कथेचं सिलेक्शन आणि त्याची जेवढ्याच तेवढ्याच मांडणी आणि नव्या दमाच्या कलाकारांना दिलेली संधी. त्यातही टॅलेंट आहे आणि दिग्दर्शक म्हणून आदित्य सरपोतदार यांनी ते उत्तमरित्या हेरलंय आणि साध्य करून दाखवलंय. जनरली लोकांना सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर आणि कॉमेडी या जॉनर चित्रपट पाहायला अधिक आवडतात. त्याचाच उपयोग करत दिग्दर्शकांनी मुंजा चित्रपटाच्या सहाय्याने सिक्सर मारलाय. मराठी दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी मराठी कलाकारांना प्राधान्य दिले आणि ते देखील प्रेक्षकांना फार भावले. म्हणजे सुहास जोशी, शर्वरी वाघ, रसिका वेंगुर्लेकर, अजय पुरकर, श्रुती मराठी, भाग्यश्री लिमये या कलाकारांना पाहताना अधिक प्रेक्षकांना आनंद होतोय. त्यामुळे मराठी कलाकारांना कोणत्याही भाषेतील चित्रपट द्या, ते जबाबदारीने तो निभावतातच हे देखील मुंजा हा चित्रपट सांगून जातो. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत मुंजा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी महा MTVच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagramवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.